बॉम्बे, मुंबई, मुंबई नगरी किंवा महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याच्या हेतूने काही वक्तव्य करत आहेत। अशा अपप्रवृत्तांना सुज्ञ आणि जिम्मेदार नागरिक म्हणून यांना सुनावली पाहिजे, यांच्या कांटाळ्या उघडल्या पाहिजेत आणि दोन अपप्रवृत्त भाषा बोलणारे, एक राज ठाकरे आणि दोन असदुद्दीन ओवैसी, मला हे समजत नाही हे दोघेही काय एकाच विचाराला वाहून गेलेले अवलादी आहेत की काय असा मी प्रश्न विचारतो। ह्या दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य मी सांगितल्याच्या नंतर प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाला ते सत्य वाटेलच ही डंके की चोट पे खात्री आहे। ते साम्य म्हणजे हे दोघं अशा प्रकारे बाहेर येतात, जून महिना जसा पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, चिखला मातीच्या घराच्या आजूबाजूचे मळ्यामध्ये राबणारे ह्या सगळ्यांना एक आवाज येत असतो पावसाळ्यामध्ये डुर 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 असा आवाज येत असतो। ड्राव 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 डुर डुर आवाज येत असतो। तो भेंडकोळ्यांचा आवाज असतो। जशी एक श्वानाची भाषा आहे, म्हणजे त्याला अलीकडच्या काळात कुत्र्याची भाषा म्हणतात। जशी एक वानराची भाषा आहे, तशीच भेंडकोळीची भाषा आहे, भेंडकोळ्यांची भाषा आहे। ड्रॉ 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 ड्रॉ। त्याच प्रकारे निवडणुका आल्या की आपल्या ह्या दोन भेंडकोळ्याच्या आवाजासारखे दोन आवाज येतात। एका बाजूला आवाज येते